विचार करा, जर मोबाईल चार्जर चुकून लॅपटॉपला लावला किंवा लॅपटॉपचा चार्जर मोबाईलला चुकीच्या पोलॅरिटीने लावला आणि क्षणात तुमचं उपकरण जळून खाक झाले तर. अरे बापरे, तो तर खूप मोठा फटका बसेल. पण सुदैवाने सहसा तसा होत नाही. हो ना. आणि का होत नाही? कारण त्या उपकरणांमध्ये आणि सर्किटमध्ये एक अत्यंत छोटासा सुरक्षा रक्षक बसलेला असतो. तो म्हणजे सेमीकंडक्टर डायोड. बरोबर. हा डायोड म्हणजे पाण्याच्या पाईपमधील एखाद्या वन वे वॉलसारखा असतो. पाणी फक्त एकाच दिशेने जाऊ देतो आणि प्रवाहाची दिशा उलटली की तो झटकन बंद होतो. आज अत्यंत महत्त्वाच्या घटकावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नक्कीच. या सत्राच्या शेवटी सेमीकंडक्टर डायोडची VI वैशिष्ट्य कशी ठरवायची, त्याचे कार्य आणि फॉरवर्ड व रिव्हर्स बायस स्थितीत त्याचे प्रत्यक्ष वर्तन कसे असते हे आपल्याला अगदी स्पष्टपणे समजेल. खरं तर हा एक असा घटक आहे ज्याने संपूर्ण आधुनिक इलेक्ट्रॉनिक जगाचा पाया रचला आहे. म्हणजे एकदम बेस आहे हा. हो, अगदी. आज आपण केवळ तांत्रिक माहिती गोळा करणार नाही आहोत, तर प्रत्यक्ष वर्कबेंचवर एक तंत्रज्ञ कसा विचार करतो, प्रॅक्टिकल आणि थेरी यांची सांगड कशी घालतो, हे या सादरीकरणातून टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. म्हणजे हा नुसता पुस्तकी अभ्यास नसून एका तंत्रज्ञाच्या नजरेतून केलेली एक रंजक सफर असणार आहे. चला तर मग सादरीकरणाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. सेमीकंडक्टर डायोडची VI वैशिष्ट्ये, प्रायोगिक मार्गदर्शक आणि आवश्यक साहित्य. या पहिल्या स्लाइडवर आपण प्रयोगाचा पाया रचत आहोत. इथे PN जंक्शनचे मूळ रचना आणि त्याचे काही आलेख दिसत आहेत. पण मला सांगा, एका साध्या वायरमध्ये आणि या PN जंक्शनमध्ये नेमका काय फरक असतो? फरक अत्यंत मूलभूत आहे. वायरमधून करंट दोन्ही दिशांनी वाहू शकतो, पण PN जंक्शन तिथेच खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात करते. अच्छा, म्हणजे वन वे ट्रॅफिक. होय. PN आणि N टाईप मटेरियल एकत्र आल्यावर मध्ये जी सीमारेषा किंवा जंक्शन तयार होते ती एक भिंत म्हणून काम करते. ही भिंत केव्हा पाडायची आणि केव्हा उभी करायची हेच आपण फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स ब्रेकडाऊनच्या या प्राथमिक आलेखांमधून शिकणार आहोत. म्हणजे हा आलेख आपल्याला या घटकाच्या लहरी स्वभावाची एक पूर्वकल्पना देतो. अगदी बरोबर. पण प्रत्यक्ष प्रयोगात आपल्याला काय साध्य करायचे आहे? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. प्रयोगाची मुख्य उद्दिष्टे बघा, इथे प्रयोगाची मुख्य उद्दिष्टे दिली आहेत. ओळख, टर्मिनल टेस्टिंग आणि आलेख विश्लेषण असे 3 टप्पे आहेत. एकाच वेळी सगळे का नाही करू शकत आपण? कारण कोणताही अज्ञात घटक थेट सर्किटमध्ये लावणे हे डोळ्यांवर पट्टी बांधून गाडी चालवण्यासारखे आहे. अरे बापरे, ते तर धोक्याचं आहे. हो ना. सर्वात आधी तो घटक नेमका कोणता आहे हे ओळखणे, नंतर त्याचे टर्मिनल्स योग्य आहेत की तो आतून खराब झाला आहे हे तपासणे आणि नंतरच त्याला पॉवर देऊन त्याचे विश्लेषण करणे, हा सुरक्षित क्रम आहे. आधी घटक जाणून घ्या, मग त्याची तब्येत तपासा आणि शेवटी कामाला लावा. अगदी तसंच. हे अगदी लॉजिकल वाटतं. पण या विश्लेषणात आपण नेमके कोणते 2 भाग पाहणार आहोत? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. विश्लेषण, लक्ष्यांची तुलना, फॉरवर्ड vs रिव्हर्स. या स्लाइडवर 2 वेगळ्या दिशांची तुलना केली आहे, फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस. या दोन्हीमध्ये मोजमापाचे निकष इतके वेगळे का आहेत? तिथेच तर खरी तांत्रिक गंमत आहे. फॉरवर्ड बायसमध्ये आपण फॉरवर्ड रेझिस्टन्स आणि बॅरियर पोटेन्शियल शोधत असतो. म्हणजे करंट पुढे जाताना त्याला किती विरोध होतोय हे पाहतो. हां. पण जेव्हा डायोडला रिव्हर्स करतो तेव्हा मुख्य प्रवाह 100% थांबलेला असतो. अच्छा, म्हणजे प्रवाह शून्य असतो. तसा शून्य असावा, पण अशा वेळी आपला फोकस मायनॉरिटी कॅरियर करंट मोजण्यावर असतो, जो अत्यंत सूक्ष्म म्हणजे मुख्य प्रवाहाच्या हजारो पटींनी कमी असतो. म्हणजे दिशा बदलली की केवळ प्रवाहच बदलत नाही, तर आपली मोजण्याची पद्धत आणि सूक्ष्मता सुद्धा बदलावी लागते. पण यासाठी डायोडची अचूक माहिती कुठून मिळवायची? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. टप्पा 1. संदर्भ आणि डायोडची ओळख. प्रयोगाचा पहिला टप्पा. पण इथे एका डेटाबुकचा संदर्भ दिलाय. केवळ तो काळा रंगाचा डायोड हातात घेऊन त्याची पूर्ण माहिती कशी मिळणार नाही का? अजिबात नाही. भौतिकदृष्ट्या सर्व डायोड्स जवळजवळ सारखेच दिसतात. म्हणजे एक छोटं काळं सिलिंडर आणि त्यावर एक राखाडी पट्टा. हो, दिसायला तर सगळे सेमच असतात. पण तो जर्मेनियम आहे की सिलिकॉन, त्याचे ऑपरेटिंग व्होल्टेज काय आहे, तो किती तापमान सहन करू शकतो, हे सगळे त्या छोट्याशा घटकावर छापणे अशक्य असते. म्हणजेच जसं एखाद्या अनोळखी व्यक्तीची कुंडली पाहिल्याशिवाय त्याचा स्वभाव समजत नाही, तसंच डायोडसाठी डेटाबुक हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. अगदी बरोबर. पण एकदा का माहिती मिळाली की मोजमाप कशाने करायचे?
नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. मोजमाप उपकरणे. डॅशबोर्ड. इथे डिजिटल मल्टीमीटर आणि इतर काही मीटर्स दिसत आहेत. पण मला एक प्रश्न पडलाय. व्होल्टेज मोजण्यासाठी व्होल्टमीटर ठीक आहे, पण करंट मोजण्यासाठी कधी मिली अँपियर्स तर कधी मायक्रो अँपियर्स का वापरलाय? एकाच मीटरने काम नाही का होणार? नाही होणार. आपण मगाशीच पाहिलं की फॉरवर्ड करंट हा मिली मध्ये असतो, जो तुलनेने मोठा आहे. हां, मिली अँपियर्स. पण रिव्हर्स लिकेज करंट हा मायक्रो मध्ये असतो. जर तुम्ही मिली अँमीटरने मायक्रो अँपियर मोजायला गेलात तर काटा हलणारच नाही. अच्छा, म्हणजे संवेदनशीलता पुरेशी नसेल. होय, ती अत्यंत सूक्ष्म नोंद घेण्यासाठी उपकरणाची संवेदनशीलता जास्त असावी लागते. म्हणजे सुईचं काम सुईनच करावं लागते, तिथे तलवार चालत नाही. अगदी अचूक. आता सर्किटला ऊर्जा देण्यासाठी काय वापरणार आहोत आपण? नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. वीज पुरवठा आणि मुख्य घटक. बघा, इथे डीसी पॉवर सप्लाय आणि पोटेन्शियोमीटर दिसत आहे. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय? आपल्या घरातील फॅनच्या रेग्युलेटर सारखेच काहीतरी आहे का? अगदी तंतोतंत तेच. फॅनच्या रेग्युलेटरने जसा आपण फॅनचा वेग आपल्या गरजेनुसार हळूहळू वाढवतो, तसंच इथे व्होल्टेज नियंत्रित करण्यासाठी पोटेन्शियोमीटर वापरला जातो. आपल्याला प्रयोगा टप्प्याटप्प्याने द्यायचा असतो. कारण एकदम जास्त व्होल्टेज दिले तर सर्किटला धक्का बसू शकतो. हो ना. पण या धक्क्यापासून वाचवण्यासाठी आणखी काही सुरक्षा व्यवस्था असते का? नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. असेंब्ली बेस आणि इतर साहित्य. या स्लाइडवर ब्रेडबोर्ड, कनेक्टिंग वायर्स आणि रेझिस्टर्स दाखवले आहेत. ब्रेडबोर्ड तर सर्किट जोडणीसाठी आहे, पण या रेझिस्टर्सचा मुख्य रोल काय? रेझिस्टर हा या सर्किटचा बॉडीगार्ड आहे. बॉडीगार्ड म्हणजे तो संरक्षण करतो. अगदी. प्रयोगात दरम्यान जर डायोडमधून अचानक प्रमाणापेक्षा जास्त करंट वाहू लागला तर डायोड जळून खाक होऊ शकतो. अशा वेळी हा रेझिस्टर तो अतिरिक्त करंट स्वतःवर घेतो आणि सर्किट सुरक्षित ठेवतो. एकंदरीत करंटला वेसण घालण्याचं काम हा रेझिस्टर करतो. हे सगळे साहित्य पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की प्रयोगाची तयारी खूप विचारपूर्वक करावी लागते. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. उपकरणांची निवड का? आतापर्यंत पाहिलेल्या सर्व उपकरणांचा हा सारांश आहे. पण इथे मला जाणवतंय की प्रत्येक उपकरणामागे एक ठोस कारण आहे. नक्कीच. डेटाबुक ओळखीसाठी, योग्य संवेदनशीलतेचे ॲमीटर अचूकतेसाठी आणि पोटेन्शियोमीटर व रेझिस्टर सुरक्षिततेसाठी. यापैकी एकही घटक दुर्लक्षित केला तर केवळ प्रयोगाची अचूकता धोक्यात येत नाही, तर उपकरणांचंही मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणजे योग्य हत्याराशिवाय युद्ध जिंकता येत नाही आणि युद्धात ढाल ही तेवढीच महत्वाची असते. आता वळूया त्या खजिन्याकडे ज्याचा उल्लेख आपण आधी केला होता. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. डायोड डेटा बुक मास्टर क्लास. डायोड डेटा बुक मास्टर क्लास हे नावच खूप भारी वाटतंय. एखाद्या गुप्तहेर संस्थेच्या डिकोडिंग मॅन्युअल सारखं. वर्कबेंचवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांसाठी हे खरोखरच एखाद्या डिकोडिंग मॅन्युअल सारखेच असते. अच्छा. हो, एका छोट्याशा नंबरच्या आधारे आपण त्या घटकाचा संपूर्ण इतिहास आणि भविष्य कसे वाचू शकतो हे आपण या मास्टर क्लासमध्ये उलगडून पाहणार आहोत. मग वाट कसली पाहतोय आपण? मला हे मॅन्युअल कसं वाचायचं हे लवकरात लवकर जाणून घ्यायचंय. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. भौतिक घटकाकडून तांत्रिक माहितीकडे. बघा, इथे आपण पाहतोय की डायोडवर फक्त एक नंबर छापलेला असतो. उदाहरणार्थ 1N4007. पण हा नंबर म्हणजे नेमका काय प्रकार आहे? तो एक प्रकारचा लोल नंबर किंवा मॉडेल नंबर आहे. जेव्हा आपण हा नंबर डेटाबुकच्या इंडेक्समध्ये शोधतो तेव्हा तिथे त्याच्या फॉरवर्ड करंटची मर्यादा, रिव्हर्स व्होल्टेज क्षमता आणि अनेक लपलेल्या मर्यादांची माहिती अनलॉक होते. म्हणजे वरून साधा दिसणारा हा घटक आतून किती गुंतागुंतीचा असू शकतो हे यातून स्पष्ट होते. पण ही माहिती शोधायची कशी? नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 1 आणि 2. घटक ओळखणे आणि शोधणे. इथे पहिली आणि दुसरी पायरी दिली आहे. घटक ओळखणे आणि शोधणे. अगदी साधे आहे. पहिली पायरी म्हणजे घटकावर छापलेला क्रमांक काळजीपूर्वक लिहून घेणे. जसं की 1N4001. हो. आणि दुसरी पायरी म्हणजे डेटाबुकच्या शेवटी असलेल्या इंडेक्समध्ये जाऊन तो अल्फा न्यूमरिक क्रमाने शोधणे. तिथे तुम्हाला एक विशिष्ट पृष्ठ क्रमांक मिळेल जिथे त्या डायोडची संपूर्ण जन्मकुंडली दिलेली असते. डिक्शनरीमध्ये जसा शब्द शोधतो अगदी तसंच. पण त्या पानावरील माहितीतून सगळ्यात आधी काय शोधायचे असते? नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 3. रिव्हर्स व्होल्टेज मर्यादा शोधणे. इथे PIV म्हणजे पीक इन्व्हर्स व्होल्टेजचा उल्लेख आहे. हे इतकं महत्वाचं का आहे की याला पहिली पसंती दिलीये? कारण PIV ही डायोडची लक्ष्मण रेषा आहे. लक्ष्मण रेषा म्हणजे ओलांडली तर धोका. अगदी.
डायोड जेव्हा रिव्हर्स बायसमध्ये जोडला जातो तेव्हा तो प्रवाहाचा मार्ग अडवतो. पण पाण्यावर जसा दाब वाढतो तसा व्होल्टेजचा दाबही वाढतो. PIV म्हणजे तो जास्तीत जास्त किती दाब सहन करू शकतो याची मर्यादा. ही मर्यादा ओलांडली तर जंक्शन कायमचे फाटते आणि डायोड निकामी होतो. बापरे, म्हणजे इथे आपण एक प्रकारे बॉम्ब निकामी करण्यासारखं काम करतोय. मर्यादा समजणे अत्यंत आवश्यक आहे. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 4 भाग अ, फॉरवर्ड करंट क्षमता. आता आपण फॉरवर्ड करंटकडे आलो आहोत. इथे 2 वेगळे शब्द आहेत, कमाल सरासरी फॉरवर्ड करंट आणि कमाल फॉरवर्ड सर्ज करंट. या दोघांत काय फरक आहे? सरासरी करंट म्हणजे डायोड सतत किती प्रवाह कोणताही त्रास न होता वाहू देऊ शकतो, जसं की 1 अँपियर. पण कधीकधी सर्किट चालू करताना मिलीसेकंदांसाठी विजेचा खूप मोठा धक्का येतो. सर्ज करंट म्हणजे तो अशा अचानक आलेल्या धक्क्याला किती वेळ आणि किती क्षमतेने सहन करू शकतो हे सांगतो. ओके, म्हणजे एक हायवेवरची नॉर्मल स्पीड आणि दुसरा अचानक समोर आलेला स्पीड बंप. खूप छान फरक सांगितलात. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 4 भाग ब, फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप. इथे 0.7 व्होल्टचा फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप दाखवला आहे. हा ड्रॉप नेमका का होतो? ऊर्जा कुठे जाते? याला आपण डायोडचा टोल टॅक्स म्हणू शकतो. टोल टॅक्स हो ना, म्हणजे पुढे जाण्यासाठी पैसे भरायचे. हो ना. डायोडच्या आत असलेल्या डिप्लिशन लेयर नावाच्या भिंतीला तोडण्यासाठी ही ऊर्जा लागते. जर तुम्ही 5 व्होल्ट दिले तर सिलिकॉन डायोड स्वतःला चालू करण्यासाठी त्यातील 0.7 व्होल्ट खर्च करतो आणि उरलेले 4.3 व्होल्टच पुढे पाठवतो. हा टोल टॅक्सचा दृष्टिकोन अगदी परफेक्ट आहे. करंटला पुढे जायचं असेल तर तो टोल भरावाच लागेल. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 4 भाग क, रिव्हर्स लिकेज करंट. 1 मिनिट. मगाशी आपण म्हणालो की डायोड उलटा जोडला की तो वन वे वॉल्व प्रमाणे 100% प्रवाह थांबवतो. मग इथे हा रिव्हर्स लिकेज करंट कुठून आला? वोल्फ पूर्ण बंद नाहीये का? तुमचा प्रश्न अत्यंत रास्त आहे. बघा, सिद्धांत सांगतो की प्रवाह 0 असावा. पण वास्तवात खोलीच्या तापमानामुळे डायोडमधील काही इलेक्ट्रॉन्सची गडबड होते आणि ते थोडेसे इलेक्ट्रॉन होल जोड्या तयार करतात. यामुळे अत्यंत सूक्ष्म असा प्रवाह झिरपत असतो. हाच तो लिकेज करंट. म्हणजे उष्णतेमुळे व्हॉल्व्हमध्ये थोडीशी गळती होतेच. हे प्रॅक्टिकल ज्ञान पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगळे आणि महत्वाचे आहे. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 4 भाग ड, डायोडचे कार्य आणि उपयोग. डेटा बुकमध्ये डायोडचे फंक्शन किंवा उपयोगही दिलेले असतात, जसे की स्विचिंग, रेक्टिफायर वगैरे. हे बघणं का गरजेचे आहे? कारण प्रत्येक डायोड एका विशिष्ट कामासाठी बनवलेला असतो. जो डायोड पॉवर सप्लायमध्ये रेक्टिफायर म्हणून चांगला चालतो तो हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ सिग्नलमध्ये स्विच म्हणून चालणार नाही. डेटा बुक आपल्याला त्याचा योग्य उपयोग सांगते. अच्छा, म्हणजे कुऱ्हाडीचा उपयोग सुईसारखा करू नये हे डेटा बुक सांगते. पण हे सर्व पहिल्याच प्रयत्नात लक्षात राहणं कठीण आहे. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 5 सराव आणि पुनरावृत्ती. म्हणूनच इथे सरावाचा तक्ता दिला असावा. किमान 10 वेगवेगळ्या डायोड्सचा शोध घेण्यास सुचवले आहे. होय, सराव केल्यानेच परफेक्शन येते. डेटा बुक सुरुवातीला वाचायला कंटाळवाणे वाटू शकते, पण 10-15 घटकांचा डेटा स्वतः शोधल्यावर ती माहिती डिकोड करण्याची नजर आपोआप तयार होते. बरोबर. जेवढी प्रॅक्टिस जास्त तेवढा वर्कबेंचवरचा आत्मविश्वास जास्त. पण कामाच्या ठिकाणी एक वेगळीच अडचण येऊ शकते. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 6 समतुल्य इक्विव्हॅलंट डायोड शोधणे. समजा मी एखाद्या सर्किटवर काम करतोय, माझा डायोड खराब झाला आणि रविवार असल्यामुळे दुकाने बंद आहेत. माझ्याकडे तोच सेम नंबरचा डायोड नसेल तर काय करायचे? काम थांबवायचे का? तिथेच इक्विव्हॅलंट्स किंवा समतुल्य डायोड्सची माहिती वाचवणारी ठरते. डेटा बुकमध्ये तुम्हाला पर्यायी क्रमांक दिलेले असतात. अच्छा. मुख्य अट एवढीच असते की तुम्ही जो नवीन डायोड निवडाल त्याचं व्होल्टेज आणि करंट रेटिंग मूळ डायोड इतके किंवा त्याहून थोडे जास्त असावे, कमी नसावे. हां, खरोखरच एक लाईफ सेवर किंवा वेळ वाचवणारा उपाय आहे. पर्यायी मार्ग नेहमी माहीत असावा. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. संपूर्ण घटक प्रोफाईल, सुरक्षित कार्यक्षेत्र, सेफ ऑपरेटिंग एरिया. या स्लाइडवर आत्तापर्यंत आपण जे सुटे भाग पाहिले ते सगळे एका सेफ ऑपरेटिंग एरियाच्या संकल्पनेत एकत्र बसवले आहेत. हे नक्की काय आहे? तुम्ही याला डायोडचा सुरक्षा परिघ मानू शकता. फॉरवर्ड करंट, रिव्हर्स व्होल्टेज, तापमान हे सगळे घटक मिळून एक मर्यादा ठरवतात.
जोपर्यंत तुमचे सर्किट या मर्यादेच्या आत काम करत आहे तोपर्यंत डायोड सुरक्षित आहे. या षटकोनी मर्यादेच्या बाहेर एक पाऊल जरी टाकले तरी ओव्हरहीटिंग होईल आणि डायोड जळून जाईल. म्हणजे डेटा बुकमधील प्रत्येक अक्षराचे पालन करणं हे सुरक्षेसाठी अनिवार्य आहे. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पायरी 7, अंतिम पडताळणी. आणि डेटाबुक वाचून झाल्यावर अंतिम पडताळणी आवश्यक आहे. नक्कीच. आपण काढलेला डेटा योग्य आहे की नाही हे दुसऱ्या तज्ज्ञाकडून किंवा मॅन्युअलच्या दुसऱ्या आवृत्तीवरून तपासून घेणं कधीही चांगलं आहे. बरोबर. यामुळे प्रॅक्टिकल करताना चुका होण्याची शक्यता शून्यावर येते. थिअरी पूर्ण झाली. आता प्रत्यक्ष हातात मल्टीमीटर घेण्याची वेळ आली आहे. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. डायोडचे टर्मिनल्स ओळखणे. या तिसऱ्या विभागापासून आपला खरा वर्कबेंच प्रयोग सुरू होतो. डायोडचे टर्मिनल्स म्हणजे ॲनोड आणि कॅथोड कसे ओळखायचे हे आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत. हो, डेटा बुकने आपल्याला माहिती दिली, पण आता डायोड हातात घेऊन मल्टीमीटरच्या सहाय्याने तो चांगला आहे की नाही आणि त्याचे ध्रुव कोणते आहेत हे आपण तपासून पाहणार आहोत. चला तर मग मल्टीमीटर सेट करूया. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. उद्दिष्ट आणि तयारी. उद्दिष्ट स्पष्ट आहे, अज्ञात टर्मिनल्स ओळखणे. यासाठी मल्टीमीटर ओहम्स रेंजवर म्हणजे ओम्स गुणिले 1 वर का सेट करायचा? कारण डायोड हा काही वायरचा तुकडा नाहीये, त्याचा एक विशिष्ट रेझिस्टन्स असतो. ओम्स गुणिले 1 या सर्वात कमी रेंजवर ठेवल्यामुळे आपल्याला फॉरवर्ड बायसमध्ये मिळणारा कमी रेझिस्टन्स अगदी अचूकपणे वाचता येतो. पूर्वतयारी पूर्ण झाली, पण मल्टीमीटरची स्वतःची काही गडबड असू शकते का? नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. टप्पा 1, मल्टीमीटर पोलॅरिटी तपासणी. इथे डिजिटल आणि ॲनालॉग मीटरमध्ये काहीतरी महत्त्वाचा फरक सांगितलाय. पोलॅरिटी म्हणजे काय आणि हा फरक का महत्त्वाचा आहे? हा इलेक्ट्रिशियनसाठी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. डिजिटल मल्टीमीटरमध्ये जशी लाल आणि काळी वायर असते तसेच त्यांचे आउटपुट असते. हो, लाल म्हणजे पॉझिटिव्ह आणि काळी नेगेटिव्ह. पण जुन्या ॲनालॉग मल्टीमीटरमध्ये आतल्या बॅटरीची जोडणी अशी असते की लाल वायर प्रत्यक्षात ऋण व्होल्टेज देऊ शकते आणि काळी धन. काय सांगताय? म्हणजे जो रंग दिसतोय त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून चालणार नाही. मग ही पोलॅरिटी तपासायची कशी? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. ॲनालॉग मीटरची पोलॅरिटी कशी तपासायची? ॲनालॉग मीटरची पोलॅरिटी तपासण्याची एक रंजक पद्धत इथे दिसतीये. आपण एका मल्टीमीटरला दुसऱ्या व्होल्टमीटरशी जोडतोय. होय, ॲनालॉग मल्टीमीटरचे लीड्स एका खात्रीशीर व्होल्टमीटरला जोडायचे. जर व्होल्टमीटरचा काटा योग्य दिशेने पुढे गेला तर पोलॅरिटी बरोबर आहे. अच्छा. जर काटा मागे गेला तर समजायचे की आपल्या मल्टीमीटरचे कनेक्शन आतून उलटे आहे. मग त्यानुसार आपल्याला वायरवर मार्किंग करून घ्यावं लागतं. ही खूपच प्रात्यक्षिक आणि स्मार्ट पद्धत आहे. एकदा पोलॅरिटी कन्फर्म झाली की मीटरवर काय पाहायचे? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. मीटर रीडिंग समजून घेणे. ॲनालॉग मीटरवर काटा उजवीकडे गेला तर लो रेझिस्टन्स आणि काटा डावीकडेच राहिला तर हाय रेझिस्टन्स. हे असं का? कारण ओहम मीटरचा आलेख उलटा असतो. शून्याचा आकडा उजवीकडे असतो. अच्छा, म्हणजे 0 राईट साईडला असतो. हो, जेव्हा करंट सहज वाहतो तेव्हा काटा वेगाने उजवीकडे शून्याकडे जातो आणि जेव्हा करंट वाहतच नाही तेव्हा काटा अनंत अडथळा दाखवण्यासाठी डावीकडे स्थिर राहतो. ओके, म्हणजे काटा हलला की रस्ता मोकळा, काटा थांबला की रस्ता बंद. आता डायोड जोडायला आपण तयार आहोत. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. टप्पा 2, टेस्टिंग कनेक्शन. आता प्रत्यक्ष टेस्टिंग. मल्टीमीटरचं एक टोक डायोडच्या एका बाजूला आणि दुसरे टोक दुसऱ्या बाजूला जोडायचे. बरोबर. आणि इथे आपण नोंद घेणार आहोत की काटा हलतोय की नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायोडला फक्त एकदा तपासून चालत नाही. का बरं? लीड्स अदलाबदल करून त्याला 2 वेळा तपासावे लागते. एकदा सरळ आणि एकदा उलटे. कारण तो वन वे व्हॉल्व्ह आहे, दोन्ही दिशांनी तपासालेच लागेल. बघूया पहिला निकाल काय येतो. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. निकाल ए, लो रेझिस्टन्स. जर मीटरने लो रेझिस्टन्स दाखवला म्हणजे काटा उजवीकडे गेला तर त्याचा अर्थ काय? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की डायोडमधून करंट वाहत आहे, म्हणजेच तो फॉरवर्ड बायसमध्ये आहे. अशा स्थितीत मल्टीमीटरच्या धन टर्मिनलला जोडलेले डायोडचं टोक हे नेहमी ॲनोड असते आणि ऋणाला जोडलेले टोक कॅथोड असते. अगदी सोपं. जिथे जोडल्यावर करंट वाहतो तिथला पॉझिटिव्ह कनेक्शन म्हणजे ॲनोड. आणि दुसरा निकाल काय असू शकतो? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. निकाल बी, हाय रेझिस्टन्स. आता जर काटा हल्लाच नाही म्हणजेच हाय रेझिस्टन्स दिसला तर काय? तर याचा अर्थ डायोड प्रवाहाचा रस्ता अडवत आहे, म्हणजेच तो रिव्हर्स बायसमध्ये आहे.
अशा स्थितीत धन टर्मिनलला जोडलेले डायोडचं टोक हे कॅथोड असते. अच्छा. या साध्याशा ओहम मीटरच्या चाचणीतून आपण न दिसणारे टर्मिनल्स अगदी 100% खात्रीने ओळखू शकतो. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. डायोड टर्मिनल ओळख. सारांश. तर या संपूर्ण टेस्टिंगचा सारांश असा आहे की लो रेझिस्टन्स मिळाला की धन टोक ॲनोड आणि हाय रेझिस्टन्स मिळाला की धन टोक कॅथोड. अगदी अचूक सूत्र पकडलं तुम्ही. हे वाक्य डोक्यात पक्के बसवले की टर्मिनल ओळखण्यात आयुष्यात कधीही चूक होणार नाही. एकदम सोपं करून सांगितलं तुम्ही. पण ही झाली चांगल्या डायोडची गोष्ट. जर डायोड खराब असेल तर? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बिघाड कसा ओळखायचा ते पाहूया. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. टप्पा 3, फॉल्ट डायग्नोस्टिक्स. आता आपण डायग्नॉस्टिक्स म्हणजेच बिघाड शोधण्याकडे वळूया. डायोड नेहमीच चांगला वागेल याची काय खात्री? कोणतीच खात्री नसते. म्हणूनच आपण 2 वेळा म्हणजे सरळ आणि उलटे तपासणी करतो. जर डायोड खराब झाला असेल तर आपल्याला सामान्य निकालांपेक्षा वेगळे निकाल मिळतात. यात प्रामुख्याने 2 मोठे फॉल्ट्स आढळतात, शॉर्ट आणि ओपन. नावावरूनच काहीतरी गडबड वाटते. शॉर्ट म्हणजे काय ते आधी पाहूया. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. फॉल्ट 1, शॉर्ट डायोड. जर मीटर दोन्ही दिशांनी जुळून पाहिल्यावर लो रेझिस्टन्स दाखवत असेल, म्हणजे दोन्ही बाजूंनी करंट सहज वाहत असेल, तर मगाशी आपण वापरलेली तुटलेला व्हॉल्व ही उपमा इथे लागू पडते का? अगदी तंतोतंत लागू पडते. वन वे व्हॉल्व आतून तुटला की पाणी दोन्ही दिशांनी वाहू लागते. त्यात कसलंही नियंत्रण राहत नाही. अरे बापरे. तसेच इथे डायोड शॉर्ट झाला आहे. त्याचे जंक्शन जळून गेले आहे आणि तो एका साध्या वायरसारखा दोन्ही बाजूंनी प्रवाह वाहू देतोय. असा डायोड त्वरित फेकून द्यावा लागतो. कारण तो आता सुरक्षा रक्षक राहिला नसून सर्किटसाठी धोका बनला आहे. आणि दुसरा फॉल्ट? नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. फॉल्ट 2, ओपन डायोड. दुसरा फॉल्ट आहे ओपन डायोड. इथे मीटर दोन्ही दिशांनी हाय रेझिस्टन्स दाखवतो, म्हणजे काटा हलतच नाही. बरोबर. याचा अर्थ आतून कनेक्शन पूर्णपणे तुटले आहे. जणू काही आपला पाण्याचा व्हॉल्व कायमचा जाम झाला आहे आणि तो कोणत्याही दिशेने पाणी वाहू देत नाहीये. करंटसाठी रस्ता कायमचा बंद झाला आहे. म्हणजे शॉर्ट झाला तरी काम करत नाही आणि ओपन झाला तरी काम करत नाही. या सगळ्याची नोंद एका ठिकाणी कशी ठेवायची? नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. वर्क बेंच मास्टर डायग्नोस्टिक चार्ट. हा डायग्नोस्टिक चार्ट खरोखरच अत्यंत उपयुक्त आहे. एका दृष्टिक्षेपात डायोडची तब्येत कशी आहे हे समजते. कोणत्याही तंत्रज्ञाच्या डोळ्यासमोर हा चार्ट नेहमी असावा. एक दिशा लो, दुसरी दिशा हाय, म्हणजे डायोड निरोगी आहे. ओके. दोन्ही वेळा लो म्हणजे तो शॉर्ट आहे आणि दोन्ही वेळा हाय म्हणजे तो ओपन आहे. या 3 ओळींमध्ये सगळं डायग्नोस्टिक सामावलं आहे. घटक ओळखणे आणि तपासणे इथे संपते. आता वळूया प्रत्यक्ष प्रयोगाचे आणि विश्लेषणाच्या मुख्य भागाकडे. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. टास्क 3, प्रात्यक्षिक मार्गदर्शक. डायोडची फॉरवर्ड VI वैशिष्ट्ये. इथून आपला मुख्य प्रयोग सुरू होतो. डायोडची फॉरवर्ड VI वैशिष्ट्ये शोधणे. आपण आतापर्यंत केलेली सगळी तयारी या क्षणासाठी होती. होय. आता आपण डायोडला प्रत्यक्ष सर्किटमध्ये लावून त्याला व्होल्टेज देणार आहोत आणि तो किती करंटला परवानगी देतोय याचा एक सुंदर आलेख आपण तयार करणार आहोत. चला तर मग सर्किट कसे जोडायचे ते पाहूया. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. परिपथ आकृती समजून घेणे. या आकृतीत पॉवर सप्लाय, मोजमाप साधने आणि डायोड जोडलेले दिसत आहेत. जोडणीची काही विशेष पद्धत आहे का? अत्यंत काटेकोर पद्धत आहे. व्होल्टमीटर मोजण्यासाठी व्होल्टमीटर नेहमी डायोडच्या समांतर जोडले जाते. पॅरलल. बरोबर. आणि करंट मोजण्यासाठी ॲमीटर डायोडच्या सिरीजमध्ये जोडले जाते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरक्षेसाठी 100 ओहमचं रेझिस्टर सुद्धा सिरीजमध्ये लावलेला आहे. समांतर आणि सिरीजचे हे नियम पाळले तरच रीडिंग अचूक येईल. आता पॉवर चालू करायची का? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. प्रयोगाची पूर्वतयारी. सर्किट तयार झाल्यावर लगेच सप्लाय चालू करण्याची घाई करायची नाहीये. इथे पॉवर सप्लाय 0वर ठेवणे ही अट का घातली आहे? कारण जर मागच्या व्यक्तीने सप्लाय थेट 15 व्होल्टवर ठेवलं असेल आणि तुम्ही त्याच स्थितीत स्विच ऑन केला तर तो अचानक आलेला मोठा प्रवाह तुमच्या डायोडला क्षणात जाळून टाकेल. अरे बापरे, म्हणजे सर्ज करंट. होय. त्यामुळे नेहमी पोटेन्शिओमीटर 0 किंवा किमान स्थितीत आणणे ही सुरक्षिततेची पहिली पायरी आहे. सुरक्षेची कोणतीही तडजोड नको. आता 0 व्होल्टेजवरून आपण प्रयोग कसा पुढे नेणार आहोत? नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. प्रयोगाची मुख्य कृती. आता खरी कृती. स्विच बंद करा म्हणजे सर्किट पूर्ण करा.
व्होल्टेज वाढवा आणि करंटची नोंद घ्या. हे कसं करायचं? इथे पोटेन्शियोमीटर अगदी हळुवारपणे फिरवायचं आहे. फॉरवर्ड व्होल्टेज 0.1, 0.2, 0.3 अशा 0.1 व्होल्टच्या अत्यंत छोट्या टप्प्यांनी वाढवत न्यायचे आणि प्रत्येक टप्प्याला ॲमीटरवरील करंट नोंदवून घ्यायचा. म्हणजे एकदम गाडीचा ॲक्सिलरेटर दाबायचा नाहीये, अगदी हळूहळू गाडी पुढे न्यायची आहे. याचे रीडिंग कसे दिसतील? नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. निरीक्षण तक्ता. आपण निरीक्षण तक्त्यामध्ये पाहू शकतो की व्होल्टेजचे टप्पे 0.1, 0.2 असे वाढत जातात. इतक्या छोट्या टप्प्यांची खरंच गरज असते का? थेट 0.5 ने का वाढवू नये? कारण डायोडच्या सुरुवातीच्या वर्तनात अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाचे बदल होत असतात. जर आपण एकदम मोठे टप्पे घेतले तर ज्या बिंदूवर डायोडचा टोल टॅक्स किंवा बॅरियर पार होतो तो महत्त्वाचा क्षण आपण मिस करू. अच्छा, म्हणजे तो पॉइंट कॅप्चर करण्यासाठी एवढे छोटे टप्पे घ्यावे लागतात. आणि एकदा का तो बिंदू पार झाला की करंट एकदम वेगाने वाढू लागतो. मग या नोंदींचा आलेख कसा तयार होतो? नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. फॉरवर्ड VI आलेख. हा आलेख खूपच रंजक दिसतोय. सुरुवातीला व्होल्टेज वाढूनही करंटची रेषा अगदी सपाट जमिनीसारखी झोपलेली आहे आणि नंतर ती अचानक रॉकेटसारखी वर जाते. तर करंटला पुढे जाऊ देत नाही. पण एकदा का व्होल्टेजने ती भिंत पाडली की मग डायोड करंटला अतिशय मुक्तपणे वाहू देतो आणि आलेख सरळ वर जातो. भिंत पडण्याचा तो विशिष्ट क्षण आलेखावर अगदी स्पष्ट दिसतोय. त्याला काय म्हणतात? नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. नी पॉइंट व्होल्टेज. हाच तो. हा क्षण आहे ना, सुरुवातीला करंट वाहत नाही आणि अचानक एका बिंदूनंतर तो आकाशाला भिडतो. इथे त्याला नी पॉइंट व्होल्टेज म्हटले आहे. होय, आलेखावर गुडघ्यासारखा जो बाक तयार होतो तो हाच बिंदू आहे. भौतिकदृष्ट्या इथे डायोडची अंतर्गत भिंत पूर्णपणे कोसळते आणि करंटला पूर्ण मोकळीक मिळते. ओके. प्रयोगात हा नी पॉइंट अचूक नोंदवणे सर्वात महत्वाचे असते. पण हा नी पॉइंट आपल्याला आणखी एक गुपित सांगतो, बरोबर? नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. डायोडची ओळख नी व्होल्टेजवरून. म्हणजे हा नी पॉइंट आपल्याला तो डायोड कोणत्या मटेरियलचा बनलाय हे सांगू शकतो. नक्कीच. जर तुमच्या आलेखाचा नी पॉइंट 0.3 व्होल्ट्सच्या आसपास आला तर समजून जायचंय की तो जर्मॅनियम डायोड आहे. अच्छा. आणि जर तो 0.7 व्होल्टच्या आसपास आला तर तो सिलिकॉन डायोड आहे. आपल्याला डायोडला तोडून बघायची गरज नाही. त्याचा आलेखच त्याची ओळख सांगतो. केवळ आलेखाच्या आकारावरून घटकाचा प्रकार ओळखणे हे खरोखरच एखाद्या जादूगारासारखे वाटते. पण या आलेखावरून गणितीय रेझिस्टन्स कसा काढायचा? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. फॉरवर्ड रेझिस्टन्स निश्चित करणे. इथे ओमचा नियम दिसतोय. V = I × R. या आलेखावरून फॉरवर्ड रेझिस्टन्स कसा काढायचा? अतिशय सोपे आहे. R = V/I. आलेखावरील नी पॉइंटच्या पुढचा म्हणजे जिथे रेष वर गेली आहे तिथला एखादा बिंदू निवडायचा. त्या ठिकाणची व्होल्टेजची किंमत आणि करंटची किंमत ह्या सूत्रामध्ये टाकली की आपल्याला डायोडचा अचूक फॉरवर्ड रेझिस्टन्स मिळतो जो सहसा खूप कमी असतो. आलेख आणि गणित यांची सांगड घातल्यामुळे प्रयोगाचे निकाल एकदम ठोस होतात. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. प्रयोगाचे सार. तर या संपूर्ण फॉरवर्ड वैशिष्ट्यांच्या प्रयोगाचे सार काय आहे? सार इतकेच आहे की डायोडनी व्होल्टेज येईपर्यंत प्रवाहाचा मार्ग अडवतो आणि तो बिंदू पार केल्यावर प्रवाहाला मुक्तपणे मार्ग देतो. या प्रयोगातून आपण डायोडचा प्रकार आणि त्याचा डायनॅमिक रेझिस्टन्स अत्यंत अचूकपणे सिद्ध केला. फॉरवर्ड बायसचा खेळ इथे संपला. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहणार आहोत. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. डायोडचे रिव्हर्स VI वैशिष्ट्य. आता प्रयोगाचा शेवटचा आणि तेवढाच रंजक टप्पा म्हणजे टास्क 4, डायोडचे रिव्हर्स VI वैशिष्ट्य. आता आपण डायोडला मुद्दाम उलटा जोडून पाहणार आहोत. तो खरोखरच 100% प्रवाह अडवतो का? बघूया. आणि पाण्यावर दाब वाढवला तर जसा पाईप फुटतो तसा हा डायोड कसा फुटतो हे आपण पाहणार आहोत. हे ऐकायलाच खूप थरारक वाटतंय. बघूया यात कोणती संकल्पना लपली आहे. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. उद्दिष्ट आणि संकल्पना. वस्थ होतात आणि ते जंक्शन पार करतात. अच्छा. या किरकोळ गळतीलाच आपण मायनॉरिटी कॅरियर करंट म्हणतो आणि या प्रयोगात आपल्याला तोच सूक्ष्म प्रवाह मोजायचा आहे. मुख्य दरवाजा बंद असला तरी खिडकीतून येणारी ही छोटीशी हवा आहे. तर हे मोजण्यासाठी सर्किटमध्ये काय बदल करावे लागतील? नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. सर्किट डायग्राम. एक दृष्टिक्षेप. या आकृतीत मला 2 मोठे बदल दिसत आहेत. एकतर डायोडची दिशा उलटी झाली आहे आणि दुसरे म्हणजे मीटर बदलले आहे. बरोबर. कॅथोड आता धनला आणि ॲनोड ऋणला जोडला आहे
आणि सर्वात महत्त्वाचे, तो खिडकीतून येणारा सूक्ष्म प्रवाह मोजण्यासाठी आपण मिली ॲमीटर काढून तिथे जास्त संवेदनशील मायक्रो ॲमीटर जोडला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे सुईचं काम सुईनेच करायला हवं. जोडणी कशी करायची ते पाहूया. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. प्रात्यक्षिकाचे टप्पे. फेज 1 जोडणी. ब्रेडबोर्डवरील जोडणीत फक्त डायोड उलटा करायचा आहे हे ऐकायला खूप सोपे वाटते. कृती सोपी असली तरी ही फक्त उलटी करण्याची क्रिया संपूर्ण परिपथाचं वर्तन बदलते. कसं? डायोड आता रिव्हर्स बायसमध्ये जोडला गेला आहे आणि तो आता प्रवाहाचा विरोधक म्हणून काम करणार आहे. जोडणी पूर्ण झाली. आता रीडिंग घेताना काही बदल आहेत का? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. प्रात्यक्षिकाचे टप्पे. फेज 2 निरीक्षण आणि नोंद. इथे निरीक्षण तक्त्यात व्होल्टेजचे टप्पे खूप मोठे आहेत. 5 व्होल्ट, 10 व्होल्ट, 15 व्होल्ट. फॉरवर्डमध्ये तर आपण 0.1 ने वाढत होतो. कारण रिव्हर्स बायसमध्ये सुरुवातीला करंटमध्ये जवळजवळ कोणताही बदल होत नाही. तो सूक्ष्म मायनॉरिटी करंट स्थिर राहतो. अच्छा. त्यामुळे व्होल्टेजचे मोठे टप्पे घेऊन आपण मायक्रो ॲमीटरवरील त्या सूक्ष्म प्रवाहाची नोंद घेतो. पण व्होल्टेज वाढवताना एका क्षणी आपल्याला थांबायला सांगितले आहे का? नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. महत्वाची सूचना. PIV मर्यादा. इथे एका अत्यंत धोक्याच्या सूचनेवर लाल रंगात भर दिला आहे. व्होल्टेज PIVच्या पुढे वाढवू नका. हा प्रयोगातील सर्वात गंभीर क्षण आहे. आपण डेटाबुकमध्ये पाहिलेली पीक इन्व्हर्स व्होल्टेज मर्यादा इथे कामी येते. तीच लक्ष्मण रेषा. हो. जर तुम्ही व्होल्टेज वाढवत नेऊन PIV मर्यादा ओलांडली तर जंक्शनचं ब्रेकडाऊन होईल. प्रचंड प्रमाणावर उष्णता निर्माण होईल आणि तुमचा डायोड कायमचा जळून जाईल. म्हणजे हा प्रयोग करताना आपले एक लक्ष मीटरवर आणि दुसरे लक्ष सुरक्षित मर्यादेवर असलेच पाहिजे. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. प्रात्यक्षिकाचे टप्पे. फेज 3 विश्लेषण. सुरक्षिततेची काळजी घेऊन प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यावर नेहमीप्रमाणे सप्लाय बंद करायचा आणि आलेख काढायचा. यावेळी आपला आलेख वेगळा असेल. तो तिसऱ्या चरणात काढला जातो. X अक्षावर आपण रिव्हर्स व्होल्टेज घेतो आणि Y अक्षावर अत्यंत सूक्ष्म असा रिव्हर्स करंट घेतो. आता बघूया हा रिव्हर्स आलेख फॉरवर्ड आलेखापेक्षा कसा वेगळा दिसतो ते. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. डेटा ते आलेख. संपूर्ण चित्र. हा आलेख खरोखरच वेगळा आहे. करंटची रेष अगदी सपाट आणि स्थिर आहे आणि अचानक एका पॉइंटला ती सरळ खाली खड्ड्यात जाते. ती जी स्थिर रेष दिसतीये तो आपला मायनॉरिटी कॅरियर करंट आहे, जो व्होल्टेज वाढूनही फारसा बदलत नाही. पण जिथे रेष अचानक खाली जाते तो आहे ब्रेकडाऊन पॉइंट. बापरे. आपण मगाशी बोलल्याप्रमाणे पाण्याचा पाईप प्रचंड दाबाखाली जसा फुटतो तशी ती अवस्था आहे. सुरक्षित प्रयोगात आपण तिथपर्यंत पोहोचण्याआधीच प्रयोग थांबवतो. म्हणजे हा आलेख आपल्याला डायोडच्या सहनशीलतेचा अंत कुठे होतो हे अगदी स्पष्टपणे दाखवतो. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. कन्क्ल्युजन. तर आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एक प्रचंड माहितीपूर्ण प्रवास पूर्ण केला आहे. डेटाबुकमधील गुंतागुंतीची माहिती वाचण्यापासून ते मल्टीमीटरने टर्मिनल्स ओळखण्यापर्यंत आणि शेवटी वर्कबेंचवर फॉरवर्डवर रिव्हर्स बायसचे आलेख स्वतःच्या हाताने काढण्यापर्यंत. यात सगळ्यात महत्त्वाचे फलित काय असेल तर सुरक्षित मर्यादा जसे की PIV आणि सर्ज करंट ओळखायला शिकणे. बरोबर. नुसते आलेख काढणे हे विद्यार्थ्याचे काम असू शकते, पण वर्कबेंचवर खरा डायोड कसा वागतो, तो कधी जळू शकतो आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे समजून घेणे हे एका उत्तम आणि कुशल इलेक्ट्रिशियनचे खरे लक्षण आहे. अगदी सहमत आहे मी. आजचे सत्र संपवताना माझ्या मनात एक अत्यंत कुतूहलजनक विचार येत आहे. आपण पाहिलं की डायोड वन वे व्हॉल्व्ह आहे. पण विचार करा, जर या जगात डायोडचा शोधच लागला नसता आणि करंटने दोन्ही दिशांनी वाहायला सुरुवात केली असती तर आजचे आपले मोबाईल चार्जर, लॅपटॉप, TV आणि हे संपूर्ण आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचे जग अस्तित्वातच नसते. खरंच आपण आजही कदाचित व्हॅक्यूम ट्यूब्सच्या गरम आणि मोठ्या खोल्यांमध्ये अडकून पडलो असतो. हो ना. एक छोटासा घटक संपूर्ण मानवी तंत्रज्ञानाची दिशा कशी ठरवतो हे खरोखरच अचंबित करणारे आहे. याच कुतूहलजनक विचारासोबत आपण आजची ही तांत्रिक सफर इथेच थांबूया. विचार करा, जर मोबाईल चार्जर चुकून लॅपटॉपला लावला किंवा लॅपटॉपचा चार्जर